नमस्कार. जय शंकर दत्तगुरु. मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांच्याच राशीतून गुरु महाराजांचं भ्रमण वर्षभर होणार आहे. अतिशय नशीबवान आहात. तुमच्या राशीतून हे गुरुचं भ्रमण होत आहे. हे गुरु भ्रमण होत असताना मिथुन राशीला पहिला गुरु येतो आणि त्यांची दृष्टी पंचम, सप्तम आणि भाग्यस्थानावर पडते. तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच असं म्हटलं तरीही चालेल. विशेषतः जे विद्यार्थी दशेमध्ये आहे, जे खूप मोठ्या छान कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत आहेत, त्या मुलांसाठी येणारं हे वर्ष अतिशय सुंदर असणार आहे. विद्यार्थ्यांनी मेहनत अवश्य घ्यावी. महाराज तुम्हाला आशीर्वाद द्यायला बसलेले आहेत. ते 14 मे, या 14 मे 2025 पासून मिथुन राशीतून गुरुभ्रमण होताना गुरूंची परिपूर्ण कृपा तुम्हाला प्राप्त होत आहे. विशेषतः विद्यार्थ्यांनी, मुला मुलींनी उत्तम प्रकारे आपल्या दिवसाचं जे काही शेड्यूल आहे ते उत्तम पद्धतीने करायचं आहे. कुठेही आपल्या दिवसातला एकही तास वाया जाणार नाही याच्याकडे लक्ष जर दिलं तर यश तुमच्याच पदरात पडणार आहे. उत्तम ज्ञान देणारे गुरु, लाभातील गुरुची पूर्ण दृष्टी आणि भाग्यस्थानातून होणारी गुरुची दृष्टी तुमचा भाग्योदयकारक ठरणार आहे. पूर्व पुण्याईने तुमच्या वास्तूमध्ये मंगल कार्य नक्कीच होईल. विवाह, प्रेम या बाबतीमध्ये यशस्वी व्हाल. विवाह होत नसेल तर विवाह ठरेल, झालेला असेल, जमत नसेल तर वैवाहिक जीवनातले मतभेद दूर होण्याची हीच ती वेळ आहे. त्यासोबतच उत्तम आध्यात्मिक स्थळांना तुम्ही भेट सुद्धा द्याल. विशेषतः दत्त मंदिरांचे दर्शन तुमच्याकडनं अधिक प्रमाणात झाले तर ते नक्कीच तुम्हाला अधिक सुवर्ण लाभ देणारे नक्कीच ठरणार आहे. आपल्या जीवनाला कलाटणी देणारा हा उत्तम सुवर्ण काळ मिथुन राशीच्या लोकांना लाभलेला आहे. तीर्थस्थळी प्रवासाचे योग होतील. संतती सुखासाठी सुद्धा हा कालावधी अत्यंत फलदायी ठरतो. ज्यांना संतती होत नाहीये, गर्भधारणेमध्ये अडचणी येतात, त्यांनी पुन्हा एकदा गुरूंच्या शरण जावं आणि आपली जी काही दवाखान्याची ट्रीटमेंट थांबवली असेल किंवा कुठेतरी नकारात्मकता आली असेल तर ते सोडून पुन्हा एकदा संततीसाठी प्रार्थना केली तर उत्तम संतती सुख सुद्धा तुम्हाला यावर्षी प्राप्त होऊ शकतं. पासपोर्ट, व्हिसा मिळण्यासाठी ज्यांची कामं अडलेली आहेत त्यांची कामं पूर्णत्वाला जातील. कागदपत्रांपासून विशेष लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. आर्थिक ऋणातून मुक्त होण्यासाठी मिथुन राशीच्या लोकांना हे परिपूर्ण वर्ष नवनवीन संधी सहज देणार आहे. सगळ्या राशींमध्ये राजा राशी तुमची मांडली जाईल, कारण गुरु ग्रह तुमच्या घरात आलेला आहे. त्यामुळे नवीन व्यवसाय, उद्योग, नोकरी याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरभरून लाभ मिळेल. या ठिकाणी तुम्हाला गुरुग्रह द्यायला बसलेले आहे. त्यासोबत तुमचं कर्म सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मग परमेश्वर द्यायला बसलाय, ग्रह द्यायला बसलेत आणि आपण चादर ओढून बसले असाल तर ती चादर बाजूला करा, आळस झटका आणि तुमच्या कामाला लागा. यश तुमच्या सोबत आहे. यश तुम्हाला द्यायला हे पूर्ण ब्रह्मांड बसलं आहे. मिथुन राशीच्या लोकांनी काळजी कशाची घ्यावी? मुळातच मिथुन रास ही अतिशय खवय्येगिरी करणारी रास आहे आणि गुरुग्रह जेव्हा त्यांच्या स्वराशीतून येतो तर कुठेतरी तुम्हाला पोटाचे त्रास होऊ शकता. ऍसिडिटी, अपचन होणार नाही याची काळजी घ्या. मधुमेह, बीपी या गोष्टींचा त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. आपली तब्येत, आपलं वजन वाढणार नाही याची काळजी अवश्य घ्यायची आहे. आणि गुरुची उपासना करत सात्विक आहार घेतला तर नक्कीच फायदेशीर असणार आहे. मिथुन राशीसाठी हे पूर्ण गुरुबळ तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे तुम्ही नित्य उपासनेमध्ये दत्त महाराजांचे सिद्ध मंगल स्तोत्र, सर्वत्र मंगल होणार हे वर्ष आहे. त्यामुळे रोजच सर्वांनीच, वयस्कर, ज्येष्ठ नागरिक किंवा विद्यार्थी दशेतील सगळ्यांनीच श्री सिद्ध मंगल स्तोत्राचं पठण अवश्य करा. दत्त महाराज सदैव तुमच्या सोबत आहे आणि त्यांच्या आशीर्वादातून गुरुग्रहाची परिपूर्ण बलवत्ता तुम्हाला सहज प्राप्त होणार आहे. मिथुन राशीला ह्या गुरुभ्रमणाच्या मनपूर्वक सदिच्छा देते. सर्व विद्यार्थ्यांना खूप साऱ्या ब्लेसिंग देते, खूप साऱ्या शुभेच्छा देते. हे वर्ष तुम्हाला भरभरून यशाचं, सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो. ज्यांच्या नोकरीतली कामं अडली आहे, प्रमोशन मिळू शकतं, बदलीची संधी आली तर अवश्य घ्या. ती बदली सुद्धा तुम्हाला उत्तम फलदायी ठरणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय शंकर बोलायला विसरू